ही चावी आता आपलं नशीब खुलतली या. काय असा ह्या चावीत? हा, खैल्या तिजोरीची चावी असा? हो, पाटणकरांच्या घराची चावी असा ही. मग हे काय आता त्यांच्या घरात घुसून खजिनो आणणार असस? हा, एकदाच आणलंस काय ता? आई, खजिनो आणूची गरज नाही आता. ही चावीच आपल्याक सगळा काय देतली या. अगो शोभा, तू काय बोलतेस ना, माका काय कळत नाही या. काय ता नीट सांग. सगळा सांगतोय. हा, खाली बसा. काय गो, काय हा एवढा? आई हळू बोला. हो, ते पाटणकर बाई हा ना, दिसत तेवढी साधी नाही हा. म्हणजे हो, पाटणकरांकडे अण्णांचा येणं जाणं असता. काय सांगतस काय? हळू बोला. हो, हे पहिल्या वेळेक ना पाटणकरांकडे कामाक गेलेलं ता, तेव्हा अण्णा आले होते थंय. माका बघितलं नी आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालो. तेव्हा माका वाईट संशय येलो होतो, पण आपल्याक माहित बोला कशाक ना. तुमका माहिता, आज तर अण्णांनी माका पैसे दिले नाही या चावीसाठी. गो, यो हार ना बघितल्यासारखं वाटता गो. तुम्ही कधी बघतालाच हार? यो घराकडे वाड्या ऋतो थंय पाटणकरांकडे खय गावलो तुका? तेव्हा माका कळला खैतरी पाणी मुरता. कळला? कळला ना तुका आता पाटणकरांकडे पैसो खैसून येता तो? तरी मी सांगितलंय तुका, तो हार मी खैतरी बघितलंय, पण तुकाच खरा वाटला नाही. तो अण्णा घरातल्या माणसांका बाहेर काढता आणि दुसऱ्यांची घरा भरता. आता काय मी त्याका सुखान जगूक देऊचंय नाही बघ. आहे जरा गप रहा. कोंबडी मिळाली या, अंडी खाऊया ना. कोंबडी कित्याक मारा? मग आपल्या काय मिळतला मारलं तर? कळता ना काय बोलतय का? सगळा कळता. असोच खोऱ्यान पैसो येऊ दे रे बाबा. कुमुदिनी, हा, आता जेवण झाले तर काय सुरू आहे? काही नाही हो, तुम्ही तुमचं काम करा ना. अगं आवरून झाले तर आराम कर ना. हो करते, आणि तुम्ही मला सारखं सारखं हाका नका मारू. हा, करपल्याचा वास. काय हे सगळं? पातोळ्या. या अशा करपलेल्या? हसायला काय झालं? माणसाकडनं चुका होतातच ना. चुकांमधूनच माणूस शिकतो ना. खरंय. पण हा उपद्व्याप कशासाठी? मला कराव्याशा वाटल्या. पण आता? हा, म्हणजे नंतर चुकायला नको. नंतर म्हणजे? तुम्हाला द्यायचेत ना तेव्हा. पण का? अहो, लग्नाचा वाढदिवस येतोय, तुमच्या लक्षात नाही का? अरे अगं, लग्नाच्या इतक्या वर्षाच्या संसारानंतर लग्नाचा अचूक वाढदिवस सांगणारा एक तरी नवरा तुम्हाला शोधून दाखव. इतरांचं मला माहिती नाही, पण मला वाटलं होतं की तुमच्या लक्षात असेल, म्हणूनच मी त्या दिवशी तुम्हाला विचारत होते. अगं, आहे माझ्या लक्षात, पण तू नेमकं कशासाठी विचारतेस हे कसं कळेल ना? हो ना, मग आता शिक्षा काय? ती सगळी भांडी आहेत ना, ती घासून टाका. बरं. अहो, बरं काय बरं, राहू दे, नंतर मी घासेन. पण खरं सांग, या लग्नाच्या वाढदिवसाला मला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय. अगं, पण हा काय पहिला वाढदिवस आहे का आपल्या लग्नाचा? तरी सुद्धा लग्न झाल्यापासून मी तुमच्याकडे फक्त तक्रार करत आहे, पण आता मला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय. अगं, इतकी वर्ष तू माझा संसार सांभाळलास, हेच खूप आहे माझ्यासाठी. अहो, ते कर्तव्य आहे माझं, पण या लग्नाच्या वाढदिवसाला, आपल्या इतक्या वर्षाच्या संसाराला पुन्हा नव्याने सुरुवात करायची मला. ह्या लग्नाच्या वाढदिवसाला माझ्याकडनं तुम्हाला ही भेटच आहे. पण घाबरू नका, अशा वाईट पातोळ्या करणार नाही मी, चांगल्याच करेन. आणि बघा तुम्ही,
दर लग्नाच्या वाढदिवसाला ना तुम्ही माझ्याकडे मागा. अरे काय समजता काय स्वतः हा? अण्णा नाही का सोय मी. अरे माका डावलून या गावात काय या जगात राहू शकत नाही. माझ्याशी गाठा. ए आणखी एक दे रे. अण्णा खूप झाली रे, बस कर पुरे आता. निल्या आणू नको. एका बाईमुळे असं वागतस तू. ही काय पहिलीच काय का शेवटची असा. असे 56 मिळतील तुका. अरे 56 मिळतील पण या एकीची सर नाही. हं. अण्णा तिने तिचा फायदा बघितला आणि आता पाठ फिरवली. ए असा कसा पाठ फिरवून जायत हा? मला सांगू तुका, मी तिका पहिली बघितलंय ना तेव्हाच ओळखलंय ही काय बरी नाही आता. मोहिनी घालून लुटणार याचा. तुका तिने मोहिनी घातल्यान लुटल्यान ना तुका. अण्णा एवढा साधा नवरा तिचा, त्याच्या साधेपणाचा फायदा घेणारी ती परक्या माणसाशी कशी वागेल याचा विचार करायला पाहिजे होत असतो. कोण परको. मी नाही परको. एका नाही सुतासारखा सरळ केलंय तर नावाचं अण्णा नाही मी. पण अण्णा एकदा विचार कर. गेलंय निघा ऐसून. अण्णा ए निघा ऐसून. ए निल्या आणखी एक दे. अण्णांनो ए तू किती येईलस आईसत. आता तू माका समजावणार आहेस. अण्णांनो मी काय तुमका समजवणार ना. अरे त्या शेवंत पायी सगळेजण माकाच समजवूक लागले. माझ्यावर फिरला रेता ते काय नाही दिलं. सगळं दिलं. अरे माझ्या समोर घरात टाळा लावल्या. माका न बघता मिरवत होता. असा नाही अण्णांनो. चूक दोन्ही बाजून होता ना. माझा काय चुकला. नाही नाही अण्णांनो छे मी असं काय बोललं असेल तर जीभ झाडात माझी. मी म्हणत होते की एवढा सगळा केलास त्यांच्यासाठी, आता असा काहीतरी करा की एकदम खुश होते पाटणकर बाई. काहीतरी त्यांका देवा. ये ये. असा खुश हो गोया की पाटणकराचा दार माझ्यासाठी कधीच बंद नसतं. आहे हा येतय. हा काय जातस गो. खय म्हणजे वाड्यावर जातय. असंच जाणार असस. मग आई गे थांब. आता काय ह्या कोण घेऊन जाणार. होय खरा विसरले होते. असा कसा करून चालत गो बाय. बरं आहे हा? कोणाक सांगा नको. कसला काय. हो काल राज्यात सांगलंय ता. काय सांगितलंस. हो पाटणकर बाई आणि अण्णा. त्यांचं काय गो. आहे तुम्ही पण ना. घाबरा नको गो. आपण ना सोन्याची कवटा खाऊया. कोंबडी कित्या कापायची. बरोबर. काय गो काय झाला. हसतास कित्या. तुम्ही हसाक लागलास. माका आधी भय गमता. नशिबावर हसता हो. कुणाच्या. ज्याचा नशीब वाईट हा ना त्याच्या नशिबावर. चला येतय मी. ये.
हो हा चाय दिवायच. करून ठेवलेली या ती घेवा. माझे पाय वडात दुखतं तो लय, चक्कर पण येता. सरिता काय गो, डोळे उघडत नाहीत वाटता. हा सरिता, बरं वाटत नाही काय? अंग तर गरम नाही हा. सरिता काय होता? काय नाही. कंतस मी काय नाही कसला म्हणतोस? काय नाही बरं असं मी. सरिता उठला नाही अजून? बरा जरा तू इलस. काय झाला? बरा नाही वाटता. विचारलं तर गप गप असा. काय गो दत्ता काय सांगता? आहे हा अगो काय झालंय का आता? आम्ही बघताय, तू आवरून घे. काय जास्त वाटलं तर डॉक्टरकडे घेऊन जाते. बसायचं. बस. काय होता? अशी काय एकमेकीकडे बघतास? खोळो रे खोळो. अरे काळजी करण्यासारखा काय नाही हा. आनंदाची बातमी असा. होय काय गो? आता वयाच आराम कर हा. दत्ता माझ्या सुनेक त्रास देऊ नको हा. होय. कळलं नाही काय सांगितलं? हा आराम करायचो, दगदग करायची नाही. काय वय असलं तर मग सांग. सगळं नीट होऊया. कोणाचीच सावली पडांदे नको. ए पांडू, काय रे, काय आणलंस या? हळदीची पाना. हळदीची पाना? अचानक कित्या? माका काय माहित. कोणी आणूक सांगल्या? माईन आणूक सांगितल्या. माईन सांगल्या? काय करता काय? माका काय माहित. पातोळ करताशी वाटता. पातोळ? होय. पण का हा काय असा? काय असा? माका काय माहित. माका काय माहित बोलला. माका काय माहित. पांडू दी अडे, मी नेऊन देते. नको, माईन माका सांगितलं ना. तू दी आकडे, मी देते. देते. दे. गेला घेऊन. पातोळ माका काय माहित. दे. हो का? नाही पण तुमच्यासारखी पातोळे करायला मला काही जमणार नाही. काय नाही हो, ही पिठाची उकड असा. माई शोभा हळदीची पाना पांडून आणल्या. हा शुभा, कशी आहेस तू? मी बरा असे. तुझ्याविषयी कळलं ना, धक्काच बसला बघ मला. केवढासा तो जीव, तरी नशीब हातालाच लागलं. बरी आहेस ना? होय, मी बरा असे. सगळा सहन केल्याने आणि कामावर येली हो. पण अण्णा वर आहेत ना? हो, तेनीच कामाक ठेवले नाही माका.
माझ्या सासून तक्रार केल्यात त्यांची, पण त्यांनी मोठ्या मनान माका हैसर काम दिले नाही. बरं, वेळीच औषधं घे, हलगर्जीपणा करू नको. होय. लवकर बरं व्हायचंय ना? हो, पण तुम्ही हैसर पातोळे शिकायला आले होते. बरा, मी काय मदत करू तुमका? बरा, ती हळदीची पानं आहात ना, ते पाणी यात भिजत घाल. हा हा. अहो काय नाही हो, आता ती पानं हळदीची आहात ना, ती साफ झाली ना की त्याच्यावर तुपाचा हात लावायचो. हा, मग त्याच्यावर उकड पसरवायची आणि त्याच्यात गुळचून भरायचा. एवढा सोपा. सोपं आहे, पण तुम्ही करताना तशी चव आली पाहिजे. उठलंच की त्या, बरं नाही तुका? बरं नसायला काय झालं? काय नाही हो, गरगरता. हा, लिंबू पाणी पितस? असं अचानक का गरगरताय? होता ना ते काय तापी पित्त झाला माका. हा हा, पित्त वाढला त्याचा. बरं सरिता, आता फार धावपळ करू नकोस. आणि काय ग, तुला सासू सारखे येतात का पातोळे करायला? काय गो, झाला लिंबू पाणी? झाला. देऊन येतो सरिता. या बघा, काय सर बघा, ह्या तुपाना असा लावायचा. मग ना त्याच्यावर हे असा उकड आहे ना थापायची, पण सगळीकडून सारखीच थापायची. हा, कमी जास्त नाही. उकड थापून झाली ना की हे त्याला चून भरायचा. आणि ह्या असा दुमडायचा, झाला. बरं, तुम्ही सांगता तसं मी प्रयत्न करेन. जमलं तर बरं, नाही तर काहीतरी भलतंच व्हायचं. जमात हो, जमात जमात काय. काय खिदळता? उठले वाटतं. चाय देशाल की नाही? इंदू, चाय. चाय देते नेमकं व्हायच. हा, सगळा जमता हो, काय नाही. माफ करा अण्णा, दोन्ही वेळेला असंच झालं. काय करणार, जावं लागेल ना. चाय. हा, देतय देतय. चहा. चहा. हं?